वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर हे आहे मस्तपैकी आंब्याचं झाड आणि मी ही केशरी कलरची खूप छान छान असं गुलाबाचं रोपटं घेऊन आली आहे आणि त्याला 2 फुलं लागलेत. तर ते किती छान लागलेत तुम्ही पाहू शकता. तर हे रोपटं मला माझ्या अंगणात लावायचं आहे, कारण आत्ता मी थोडी स्वच्छता केली, झाडाचं कटिंग केली. तर म्हणलं की हे लावूयात आपण. आणि हे आहे पपईचं झाड, जे की माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्या पपई खायला इतके पक्षी येतात, इतके पक्षी येतात. पण ते मी बाहेर गेले की ते पळून जातं, त्यामुळं ते तुम्ही पाहू शकता त्यांनी 2 पपई खाल्लेले आहेत. आणि इथे आहे आमची मस्तपैकी आलेली आळू. तर आळूच्या वड्या पण मी करणार आहे लवकरच. मग चला म्हणलं की आत्ता जरासं कपडे मशीनला लावूयात, कारण रोज उठलं की तेच झाड लोट आणि स्वयंपाक तेच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज म्हणलं की आज जरा वरची कामं आहेत जी आपल्या स्वयंपाकाव्यतिरिक्त असतात ती करूयात. तर मग कोणाकडे जर मशीन नसेल, वॉशिंग मशीन नसेल, तर ही मशीन टॉप डोअरची आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता इथं काय काय दिलं आहे. इथं प्रोग्रॅम, परत स्पिन, रिन्स, वॉश आणि इथं वॉटर लेवल दाखवते की आपण कपडे टाकल्यानंतर किती कपडे आहेत त्यानुसार ते पाणी घेते ही मशीन. आणि ही ॲटोमॅटिक आहे, त्यामुळं ते ॲटोमॅटिक पाणी घेतलं जातं. मग इथं आता 7 लिटर पाणी घेणार आहे. तर इथं मशीन लावून झाल्यानंतर मी आली आहे दुसरं एक गुलाबाचं रोपटं दाखवायला. तर मी नर्सरीत गेले होते. मी तसं ठरवून गेले होते की आपण काही आणायचं नाही, फक्त बघूयात नवीन काय रोपटी आहेत ते. पण तिथं गेलं की मोह काही आवरत नाही, त्यामुळं मी ही गुलाबाचं मगाशी एक दाखवलेलं आणि हे एक अशी 2 रोपं घेऊन आली आहे. आणि गुलाब तर तसा सगळ्यांनाच आवडतो ना, तसंही मलाही खूप गुलाब आवडतो. म्हणून मग मी नर्सरीत गेले होते आणि तिथून ही 2 रोपं आणलीत. आणि काल कटिंग केल्यानंतर इतकी सगळी कढीपत्त्याची पानं निघालेत, पाहू शकता. इथं कढीपत्त्याच्या फांद्या मी ठेवलेल्या आहेत. आता एवढ्या कढीपत्त्याचं करायचं काय? मी विचार करते की कढीपत्त्याची चटणी बनवूयात, पण बघू कसा वेळ मिळतोय तसं बनवूयात. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आत्ता वाजलेत बघा 11:45 वाजलेत आणि माझी आत्ता बऱ्यापैकी सगळी कामं आवरून झालेली आहेत. आत्ताच मी मशीन लावली आणि मी तुम्हाला दाखवलं की कढीपत्ता काढून ठेवला आहे. तर त्या कढीपत्त्याचं काय बनवायचं हे मला कळे नाही. बघूयात. मी आता जरा चटणी ट्राय करणार आहे. तुम्ही पाहू शकता आज इथे चांगलंच ऊन पडलं आहे. तर आज कडक ऊन सगळीकडे दिसायला लागलं आहे, त्यामुळं रस्ते वगैरे वाळलेत आता बऱ्यापैकी. त्यामुळं आज फ्रेश वाटते. 8 ते 10 दिवसापासून सुरू असलेला पाऊस आत्ता खूप बंद झाला. आणि हे मी परवाच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की हे डाळिंब छोटं होतं, तर ते आता इतकं मोठं झालं आहे. आणि हा चिनी गुलाब पिंक कलरचा, हा मी हँगिंग कुंड्या असतात ना तशा कुंड्यामध्ये लावलेला आहे. खूप छोट्या कुंड्या आहेत, पण त्यामध्ये किती मस्त आलेत बघा बरं. आणि ह्याचं माझं कटिंग करायचं अजून बाकी आहे, पण तशीच त्याला भरपूर फुलं येतात.